आज आपण गुळ पापडी करणार आहे। त्याच्यासाठी हे साहित्य, एक कप गव्हाचं पीठ, थोडेसे सफेद तीळ घेतले, अर्धा बाउल तूप आहे, अर्धा बाउल गूळ किसून घेतलेला आहे आणि सुकलेलं खोबरं 2 चमचे किसून घेतलेलं आहे। हे पहा, सर्वात प्रथम आपण असं एक थाळ घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे केक ट्रेन असेल तरी सुद्धा घेतलं चालतं। मी थाळ घेतलेला आहे। त्याला आता थोडंसं असं तूप लावून घ्यायचं आहे। अगोदर आपण हे तूपच लावून घ्यायचं आहे। सर्व बाजूने असं तूप लावून घ्यायचं। हे पहा, गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हे गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि आपल्याला 3 ते 4 मिनिटं फक्त जरासं हे कोरडं जरासं भाजून घ्यायचं आहे। पहा, आपले 3 ते 4 मिनिट झालेले आहे। गॅस मध्यमच बारीकच ठेवायचा आहे आणि ह्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आणि आपल्याला परत हे असं भाजून घ्यायचं। गॅस जराही मोठा करायचा नाही, बारीकच ठेवायचा। परत आपल्याला तूप घालायचं आहे। परत तूप घालायचं आहे। आपल्याला अर्धा कप जे तूप घातलेले आहे ते सर्व ह्याच्यामध्ये सर्व घालायचं आहे। सर्व घालते मी। पहा, आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे। गॅस जराही मोठा करायचा नाही, बारीकच ठेवायचा आणि आपल्याला हे खमंग पीठ सर्व भाजून घ्यायचं आहे। जसं भाजेल तसं पातळ होतं ते। आपल्याला आणखी 2 ते 3 मिनिटं हे भाजून घेऊया आपण। कलर बदलत आलेला आहे, ब्राऊन कलर झालाय। हे पहा, आपलं पीठ भाजत आलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण खोबरं घालूया आणि आपल्याला हे ह्याच्यामधूनच सर्व हे भाजून घेऊया। आणि तीळ पण ह्याच्यामध्ये भाजून घेऊया। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तीळच्या बदली खसखस घातली तरी सुद्धा चालते। आणि हे आपण सर्व ह्याच्यामध्ये सर्व भाजून घेऊया। हे पहा, खमंग आपलं भाजलेलं आहे। गॅस बंद करूया। गॅस बंद केलेला आहे आणि हा गूळ त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा। गॅस बंद करूनच आपल्याला गूळ घालायचा आहे। गूळ किसूनच घ्या, म्हणजे पिठामध्ये मिक्स लवकर होतो आणि आपल्याला हे घट्ट सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, आपलं घट्ट झालेलं आहे।
आपण आता तूप लावलेल्या प्लेटीमध्येच घालून घेऊया. आपण तूप लावलेल्या प्लेटीमध्येच घालून घेऊया. गरम गरमच घालून घ्यायचं. सर्व असं थापून घ्यायचं. हे पहा, आपण ह्याच्यावर थापून घ्यायचं सर्व. आपण असं एकसारखं सर्व करून घ्यायचंय. आता आपण कट करून घेऊया. लवकर थंड होतं ते. तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घ्यायचे. हे पहा, आपण सर्व ह्या कट करून घेऊया. गुळ पापडी वडी आपली झाली आहे. एकदम खुसखुशीत झालेली आहे. मी नक्की करून पहा. मोडून दाखवते. एकदम खुसखुशीत झालेली आहे.